गुड मॉर्निंग, मी सोनाली. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज आहे संडे आणि सकाळचे ना 8 वाजले होते. तुम्हाला मी गावी जाताना बोलली की ताईंनो, तुम्हाला माझे गावचे व्हिडिओ पाहायला आवडतील का? तर ताईंनो, तिकडे असं झालं की इतका पाऊस आणि इतकं वारं, त्यामुळं मोबाईल काय बाहेर काढायलाच भेटला नाही आणि व्हिडिओ शूट करायलाही भेटला नाही. त्याच्यासाठी खूप खूप सॉरी तुम्हाला. तर ताईंना मी गेली होती तुळजापूरची अंबाबाई आणि येडाईच्या दर्शनाला. त्यांची होती यात्रा. मी ना त्यांच्या पालखीला जात असते दरवर्षी. तर तिकडे मी गेले. खूप मस्त असं दर्शन झालं. पण भरपूर असा पाऊस, या भर उन्हात इतका पाऊस होता तिकडे ना, त्यामुळे काय शूट नाही, काय नाही. जास्त माझ्या पण बॅगी भिजत होत्या भरपूर, म्हणजे हाल पण झाले. पण दर्शनही छान झालं. आणि मी एकटीच गेली होती, मुलांना वगैरे नव्हतं नेलं, कारण ना मला 2च दिवसात रिटर्न यायचं होतं. मग माझ्या मिस्टरांनी घेतली होती सुट्टी. ते म्हणाले तू जाऊन ये, मुलांचे 2 पेपरही बाकी होते. ते म्हणाले तू जाऊन ये, दर्शन करून ये, मी मुलांकडे बघतो. त्यांनी सुट्टी घेऊन म्हणजे ते घरी राहिले होते. परत मला असे वाईट कमेंट करू नका. तर मी म्हणाले की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहत असताना तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करावी. तर मी ताईंना दुसऱ्या कामावर आले होते, तर मी म्हटलं आज तुमच्यासंग थोडीशी रेसिपी शेअर करावं. तर मी बनवते इथं वांगे. तर ना ही माझ्या ना मम्मीची पद्धत आहे, तर तुमच्याशी थोडीशी शेअर करते. मी ना वांगे कट करून घेतले. एका प्लेटीमध्ये ना मी मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि ना थोडंसं मीठ घेतलं चवीनुसार. मी थोडासा पावभाजी मसाला घातला, गरम मसाला घातला. तर मी पावभाजीच्या जागी ना किचन किंग घाला, आणि जर काहीही नाही घातलं ना, आपला घरगुती मसाला असतो ना तोच घाला फक्त, तुमच्याकडे असला तर, कारण ह्यांच्याकडे तर नसतो. तर मी मस्त असे वांगे भरून घेतले. तर मी तेलात ना कढीपत्ता आणि राई घातली होती. मस्त अशी राई तडतडून दिली. त्याच्यानंतर मस्त असे वांगे आपण भरलेले ना सुके मसाले ते घालून घेतले. मस्त त्यांना परतून घेतलं. त्याच्यानंतर ना मी कोथिंबीर घातली, कारण कोथिंबीरचा त्या वांग्यांना सुगंध येतो ना, खूप छान सुगंध सुटतो. मग मस्त असं परतून घेऊन त्याला मी 10 मिनटं झाकण ठेवलं, एकदम स्लो गॅसवर. त्याला नंतर मी पाहिलंच नाही. हो का, अशा पद्धतीत आपले वांगे रेडी झाले होते. त्याच्यासोबत केल्या होत्या मी 8-9 चपात्या तुपातल्या. आता मी निघाले होते घरी. तर जे कोणी वांगे लवर्स असतील ना, त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी. आणि ही रेसिपी ना ट्रॅव्हलिंगसाठी पण खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही लांबचा प्रवास असला ना, तर 1-2 दिवस ते टिकतात, कारण आपण ह्याला पाणी नाही लावलं ना. तर तुम्ही नक्की करून पहा. माझ्या पद्धतीत वांगे, माझ्या मम्मीची रेसिपी आहे. नक्की सगळ्यांनी ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान असे कमेंट करा. बाय.